जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? सोमवारी सुट्टी असल्यामुळं कोल्हापूरला काहीतरी कामानिमित्त गेलो होतो. मग कोल्हापूरमध्ये माझा कापशीचा एक मित्र आहे संतोष कुंभार. तो आणि मी MBA 2008 ते 10 या 2 वर्षाच्या बॅचमध्ये कोल्हापूरमध्ये क्लासमेट्स होतो. हा बघा संतोष कुंभार. पायोनियर एनर्जी इलेक्ट्रोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड या नावाजलेल्या बॅटरी आणि इन्व्हर्टर सिस्टममध्ये काम करणाऱ्या कंपनीमध्ये एक मार्केटिंग रिजनल मॅनेजर म्हणून कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूच्या क्षेत्रासाठी काम करतो. गेली 12 ते 13 वर्षे हा राहतोय पाचगावमध्ये. याचा मुलगा इयत्ता आत्ता 6वीमध्ये शिकतोय. 5वीपर्यंत तो राणी लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर या शाळेत शिकतोय. पण तब्बल 3000हून जास्त पटसंख्या असलेल्या या शाळेमध्ये मुलांचं आणि वर्गांचं गुणोत्तर बघितलं तर शाळा 2 सेशनमध्ये भरवली जाते. एक मॉर्निंग आणि एक डे. इयत्ता 6वीपासून पुढं मॉर्निंग सेशनमध्ये शाळा भरते. पण 11 नंतर घरी आल्यानंतर मुलांना काय करायचं म्हणून तिथून ॲडमिशन काढून तो दुसरीकडे घालणार होता. त्याची इच्छा नव्हती, कारण शाळेचा त्याने इतिहास सांगितला. 3000हून जास्त पटसंख्या म्हणजे सध्याच्या शैक्षणिक बाजारीकरणामध्ये जिथं क्वालिटी एज्युकेशनसाठी पालकांना शोधात फिरावं लागतं चांगली संस्था, आणि जिथं नगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेंच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या लोकांचा बदललेला आहे, तिथं क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही. अशा दिवसामध्ये सुद्धा या शाळेनं आपलं नावलौकिक टिकवून ठेवलं आहे. मग त्यानं मला इथं राहुल हॉटेल जे फेमस आहे शाहूपुरी 6वी गलीमध्ये तिथं आणलं, जिथं नॉनव्हेज अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं मिळतं, जिथं लोक वेटिंगमध्ये येऊन खातात. आम्ही पण रक्तीमुंडीची ऑर्डर दिली. या हॉटेलची खासियत म्हणजे इथली क्वालिटी, इथली सर्व्हिस. आपले DP दादा जे इचलकरंजीचे आहेत फेमस रील स्टार, त्यांनीसुद्धा या हॉटेलची रील केली होती. तिथून झाल्यानंतर मग आम्ही आमच्या दाभोळकर कॉर्नरच्या खाली इथं तुम्हाला दाखवतो, इथं उजव्या बाजूला ही जी बिल्डिंग दिसते काचेची मोठी, तिथं आमचं MBAचं कॉलेज होतं 2008 ते 10. आणि या हॉटेलमध्ये आलो बघा. इथं महालक्ष्मी हॉटेल आहे हे छोटंसं. हे मामा म्हणजे ज्यावेळी फ्री लेक्चर असेल त्यावेळी आम्ही इथं येऊन मामांच्या बरोबर गप्पा मारत बसायचो, चहा घ्यायचा, सर्व मित्र इथं थांबायचो. आज बऱ्याच वर्षांनी या मामांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. मामांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि जबरदस्त होता. त्याच्यानंतर त्यांना जे माल पुरवठा करतात हे पलीकडचे आहेत गृहस्थ, त्यांचीसुद्धा ओळख आहे. म्हणजे गेली 10 ते 12 वर्षामध्ये मला वाटते कदाचित 1-2 वेळा हे मामांशी गप्पा झाल्या असतील. त्याच्यानंतर आज मग पुन्हा माझं काम झाल्यानंतर संतोषला म्हटलं मला स्टँडपर्यंत सोड. इथून आता मग मला त्यानं स्टँडवरती सोडलं. सोडल्यानंतर मी त्याला शुभेच्छा दिल्या त्याच्या कामासाठी, आणि तो तिथून मला सोडल्यानंतर निघून गेला.